रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। कानिपनाथाचं मूर्ती आम्ही बसवली गेली 10 वर्ष झाले। आता हत्तीचं परंपरा तो कानिपनाथापाशी हत्ती आहे तो आमच्या कल्पनेतून सगळ्या मंडळाच्या याच्यातून सगळा तो प्रोग्राम आम्ही घेतलेला आहे। आता सगळा सगळं व्यवस्थित हत्ती बित्ती कंप्लीट करून तो करणार आहेत आम्ही। आता त्याची प्राणप्रतिष्ठा कधी करणार आहेत? आमच्या साप्ताच्या टायमाला एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। पण आता त्याला कलर बाकीचं काम राहिले फिटिंग करून सगळं होणार आहे। आता ही साधारण जी काही मूर्ती आहे ती किती रकमेची असेल? अंदाजे किती रकमेची असेल ही मूर्ती? अंदाजे मूर्ती जवळजवळ 4 लाखापर्यंत आहे सगळा। आणि अजून हिला किती खर्च होईल? आता जी काही कार्यक्रमाची प्रतिष्ठानाची स्थापना होईल याला किती खर्च होईल? याला 10 लाख रुपयापर्यंत खर्च जातो सगळा। समजा सप्ताहाचा काळ असेल समजा हे सगळं असेल मंडळातर्फे 10 लाख रुपये खर्च होतो। तर या तिथे चांगल्या पद्धतीचे पुजारी म्हणून तुम्ही नाथांचं काम पाहत आहात। आता ही जी काही मूर्ती आहे हिचं नियोजन कसं असणार आहे किंवा काय किती फुटाची मूर्ती आहे काय सांगता येईल? 10 फुटाची असेल मूर्ती। कसं नियोजन आहे मूर्तीचं? आता याची प्राणप्रतिष्ठा वगैरे कशी करणार आहे काय? यात्रेच्या वेळेस करणार आहे रामनवमीला नवमीला। आता ही संकल्पना जी काय आहे कोणी सुचवली काय सांगता येईल? ही सगळ्या मंडळातून आलेली आहे संकल्पना। मंडळातून मंडळ खर्च करतो सगळा। मंडळच खर्च करतो। आता ही किती रकमेची मूर्ती असेल अंदाजे तुमचं काय? 4 लाख 4 लाखापर्यंत। आपल्यासोबत निमगाव सावाचे माजी सरपंच आहेत। तर आता या ठिकाणी एवढी मोठी मूर्ती जी काही मूर्ती आहे ती उतरवली आहे याचं नियोजन कसं आहे काय सांगता येईल तुम्हाला? सांगता येईल मग आता त्याचं जे हे प्राणप्रतिष्ठा आहे बरं ही यात्रेच्या दिवशी होणार आहे। यात्रेच्या वेळेस म्हणजे सप्ताहाच्या वेळेस असतो त्यावेळेस ते त्याची मूर्ती आणि बालगोपाळ मित्र मंडळ जवळजवळ किती वर्ष? 50 वर्ष झाली या मंडळाला। बरं आदरणीय तात्यासाहेब हालगाव हे होते 25 वर्ष अध्यक्ष होते। त्यांच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम चालू आहे। 52 पीर साहेब मंदिर रामवाडी निमगाव सावा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची ही मूर्ती आणली आज तुम्ही। याचं नियोजन कसं असणार आहे? याची प्राणप्रतिष्ठा कधी असणार आहे काय? गेल्या 1972 पासून आपल्या परिसरातील निमगाव सावा गाव असेल आणि पंचक्रोशी असेल या सर्व भागाचं एक श्रद्धास्थान म्हणून 52 पीर साहेबांचं मंदिर हे प्रख्यात आहे। सुरुवातीला सर्वप्रथम त्या ठिकाणी दर्गा होता। त्या दर्ग्याचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं जे काम आहे जे आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित आहेत। पहिल्यांदा सुरुवातीला भीमसेन नारायण गाडगे यांनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली। त्याच्यानंतर तात्यासाहेब भालेराव नंतर अनिल गाडगे अशी अध्यक्षाची जी धुरा आहे ही सांभाळण्याचं काम या मंडळींनी केलं। आणि हे करत असताना कुठेतरी आपल्या परिसरामध्ये एक भव्य दिव्य मंदिर उभं राहावं ही अपेक्षा या सर्वांची त्या ठिकाणी झाली। आणि गेल्या 15 वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी या ठिकाणी केली। कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी सर्वांनी मिळून अगदी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील माणसांनी देणगी देऊन अगदी फुलाची पाकळी या पद्धतीने देणगी दिली आणि हे काम त्या ठिकाणी पूर्णत्वास आलं। आणि हे काम पूर्णत्वास येत असताना जो सभा मंडप या ठिकाणी झाला हा सभा मंडप आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या माध्यमातून हा बनला गेला। त्याच्यानंतर हा रस्ता आहे हा रस्त्याचं देखील काम त्यांच्या माध्यमातून झालं। या मंदिराची जागा उपलब्ध करून देण्यासाठी नरवडे परिवार गाडगे परिवार यांचं देखील खूप मोठं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलं। आणि ही संकल्पना जी आहे अगदी प्रतिमढी व्हावी ही संकल्पना जी राबवण्यात आली। मग सुभाष मामा असतील किंवा आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष अनिल गाडगे असतील यांनी कुठेतरी संकल्पना मांडली की आपल्याला देखील प्रतिमढीप्रमाणे
आपल्या निमगाव सावा गावामध्ये ज्या कानिपनाथ महाराजांचा जन्म सोहळा याचं शिल्प उभारायचं आहे आणि पाठीमागच्या वर्षी कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांना आवर्जून आवाहन केलं की आपल्याला कानिपनाथ महाराजांचा जन्म सोहळा उभारायचा आहे, तो देखावा उभारायचा आहे आणि लोकांनी त्याला भरभरून असा प्रतिसाद दिला. कोणी 1,000 असेल, 2,000 असेल, 10,000, 11,000 अगदी 25,000 रुपयापर्यंत देणगी या कार्यासाठी या ठिकाणी भरभरून दिली. आणि अजूनही आमची अपेक्षा या ठिकाणी ही असणार आहे की तुम्ही दिलेल्या प्रत्येक रुपयातून या ठिकाणी उभी राहिलेली प्रत्येक कामं ही उभी राहिली आहे आणि भविष्यामध्ये देखील तुमच्या सर्वांची मदत या ठिकाणी आम्हाला आवश्यक आहे. तुम्ही सर्व मोठ्या मनानं आणि दातृत्वाच्या हेतून या ठिकाणी देणगी द्यावी ही अपेक्षा निश्चितपणानं आजच्या दिवसात आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो. या मूर्तींचा जो प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आहे हा येत्या पंचमीला म्हणजे ज्या वेळेस मढी या ठिकाणी कानिपनाथ महाराजांचा जन्म सोहळा साजरा होतो अगदी त्याच दिवशी आपण देखील हा जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वर्षी पंचमीला तो कार्यक्रम मोठा भव्य दिव्य होईल असं नियोजन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे रामनवमी 21 मार्च ते 28 मार्च या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि 52 पीर साहेबांच्या उत्सवाचं देखील नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. त्यामध्ये देखील आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन असणार आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा मंडळाच्या वतीने या ठिकाणी असो आपण सर्वच उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं आणि पत्रकारांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. आपण सढळ हातानं या मंडळाला सहकार्य करावे ही देखील विनंती आजच्या निमित्तानं करतोय. दिवास पुंडली गबरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, कानिपनाथ महाराज, जलेंद्रनाथ महाराज की जय. कानिपनाथ महाराज की जय. कानिपनाथ महाराज की जय.